हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 5 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा खुलासा झालाय. जबरदस्त ट्विस्ट आलाय. आजपर्यंत आपल्याला जे वाटत होतं की सरकारने सखीच्या बाबांना म्हणजेच राघव कामतला काल कोठडीमध्ये डांबून ठेवलंय, परंतु हे अर्धसत्य होतं. कारण या काल कोठडीमध्ये सखीचे बाबा राघव कामत नसून सखीची खरी आई आहे. सरकारने सखीच्या जन्मदात्या आईला या काल कोठडीमध्ये डांबून ठेवलंय आणि आता तिनेच सखीसमोर मेसेज पाठवलाय की काही झालं तरी सखीचा आणि कान्हाचा साखरपुडा होणार नाही आणि कान्हाने सुद्धा ठरवलंय की तो हा साखरपुडा करणार नाही. मग नेमकं होणार तरी काय, हे सगळं कसं घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सखी सरकारवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुम्ही ज्या बँक्वेट हॉलमध्ये माझा साखरपुडा ठरवलाय तो एकदम आलिशान असेल, तुमचे सगळे मोठे मोठे पाहुणे मंडळी तेथे जमतील, पण मला माहितीये की तुम्ही माझ्या आवडत्या माझ्या प्रेमाच्या माणसांना चाळीतील लोकांना तेथे आमंत्रण देणार नाही, आतमध्ये येऊ सुद्धा देणार नाही. त्यामुळे मला तुमच्या आवडत्या ठिकाणी त्या बँक्वेट हॉलमध्ये साखरपुडा करायचा नाहीये. मला सखी सदन चाळीतच साखरपुडा करायचा आहे. कारण साखरपुडा करणं माझ्या आयुष्यातील खूप मोठी घटना आहे आणि त्यावेळेस मला इमोशनल सपोर्ट हवा असेल आणि तुमच्याकडून तर तो मला कधीच मिळणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या प्रेमाची माणसं तेथे असावीत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे माझा साखरपुडा हा सखी सदन चाळीमध्येच होणार. सरकारला खूप राग येतो. सखी आणि सरकारचं हे भांडण पाहून परशुराम आणि मीनाक्षी खूप खुश होतात. तर सरकारचा चांगलाच तळपापड होत असतो. ही सखी आपलं काहीच ऐकत नाहीये, त्यामुळे ती खूप चिडते. तर सखी मात्र हट्ट धरून बसते. एकतर माझा साखरपुडा होईल किंवा नाही होणार, आणि होणार असेल तर तो सखी सदन चाळीमध्येच होणार. सरकार सखीचा हात पकडते आणि म्हणते की तू हट्टाला पेटलीये ना, आता पहा माझा हट्ट. असं म्हणून ती सखीला रागारागाने तिचा हात पकडून तिच्या खोलीकडे घेऊन जाते. आणि सरकारचा हा रुद्रावतार पाहून परशुराम मीनाक्षी चांगलेच घाबरलेले असतात. तर इकडे दाभाडे मावशी ही कान्हाला जाब विचारते, तू वकिलांकडे नोकरी करतोय ना, मग तुझ्याकडे हे ड्रायव्हरचे कपडे कसे आले, ड्रायव्हरचा युनिफॉर्म कसा आला. कान्हाला आता दाभाडे मावशीला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न पडतो. तो किरणकडे पाहू लागतो. किरण त्याच्याकडे पाहू लागतो. कान्हा किरणला विचारतो, आता काय करायचं. किरण विचारतो, कशाचं काय करायचं. तर कान्हा म्हणतो, या बंटी लॉन्ड्रीवाल्याचं काय करायचं. दिवसभर त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतं. कपडे नेऊन देताना सुद्धा तो मोबाईल वापरत असतो आणि कपडे आपल्याला परत देताना सुद्धा तो मोबाईल पाहत असतो. याआधी त्याने एकदा मला रिक्षा ड्रायव्हरचा युनिफॉर्म आणून दिला, एकदा त्याने मला वकिलाचा कोट आणून दिला आणि आता पांढरा शर्ट लॉन्ड्रीमध्ये दिला तर हे पांढरे ड्रायव्हरचे कपडे आणून दिले. त्याला ठणकावून सांग, यानंतर जर अशी चूक केली ना तर मी तुझ्याकडे कपडेच देणार नाही लॉन्ड्रीमध्ये आणि ते मोबाईल वापरायचं आधी बंद कर. असं म्हणून तो दाभाडे मावशीला सांगतो, यामध्ये सगळी त्या लॉन्ड्रीवाल्याची चूक आहे. दाभाडे मावशी कान्हाला समजावून सांगते, तू सुद्धा सुधार, आता तुझं लग्न होतंय, असा वेंधळेपणा करून काही फायदा नाही. त्या लॉन्ड्रीवाल्याला सुद्धा समजावून सांग आणि तू सुद्धा अशा चुका करत जाऊ नको. मी जेवण बनवायला जाते, जेवण झाले की तुला हाक मारेल. असं म्हणून दाभाडे मावशी तेथून निघून जाते. कान्हा सुटकेचा निश्वास सोडतो की माझं सत्य बाहेर येता येता राहिलं. किरण त्याला म्हणतो, पण जास्त दिवस तू असा वाचू नाही शकणार, एक ना एक दिवस तुझं सत्य सगळ्यांना समजणारच आहे. कान्हा म्हणतो, हो ते तर सगळ्यांसमोर येईल, पण तोपर्यंत मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलेलं असेल. मला सरकारला बर्बाद करायचंय आणि मी तिला बर्बाद करून राहणारच असा निश्चय कान्हा करतो. तर इकडे सरकार ही रागारागाने सखीला तिच्या रूममध्ये घेऊन येते. तिच्या मागे मागे परशुराम सुद्धा येतो. सखी खूप चिडते. सरकार तिला म्हणते, तूच आता बोललीस ना की जोपर्यंत मी सखी सदन चाळीस साखरपुडा करत नाही, तू यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत मी उपाशी राहील आणि उपाशी मेले तरी चालेल. मग माझं सुद्धा ऐकून घे, जोपर्यंत तू माझ्या इच्छेप्रमाणे साखरपुडा माझ्या आवडत्या ठिकाणी करायला तयार होत नाही ना, तोपर्यंत तू या रूममध्ये राहायचं. मी तुला कोंडून घेणार, तुला कुणीच काही खायला प्यायला देणार नाही आणि तू उपाशी मेलीस तरी चालेल, पण तुझा साखरपुडा माझ्या आवडत्या ठिकाणी होईल, त्या सखी सदन चाळीमध्ये होणार नाही आणि हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून सरकार रूम बाहेर येते आणि सखीच्या खोलीला बाहेरून कडी लावून घेते. ती परशुरामला सांगते, सखी ही कितीही आरडली ओरडली तरी मी सांगितल्याशिवाय तिला या खोलीच्या बाहेर काढायचं नाही. परशुराम हो म्हणतो. तर सखी विचार करते, आई तू हट्टी आहेस ना, तर मी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे. आता मी उपाशी मेले तरी चालेल,
पण तुझ्या आवडत्या ठिकाणी माझा साखरपुडा होणार नाही. मी जेथे ठरवलंय तेथेच सखी सदन चाळीमध्येच माझा साखरपुडा होईल किंवा मी या खोलीमध्येच उपाशी मरून जाईल. सखी असा निश्चय करते. इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा खूप टेन्शनमध्ये असतो. आज सखीने आपल्याला जाब विचारला की तू दाभाडे मावशींशी का खोटं बोललाय, आणि दाभाडे मावशीला सुद्धा कपाटामध्ये आपले ड्रायव्हरचा युनिफॉर्म सापडला. आज माझं सत्य बाहेर येता राहिलं, त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो. किरण काय बोलला हे सुद्धा त्याला आठवतं की तुझं सत्य लवकरच बाहेर येईल. त्याच वेळेस कान्हाला कुल्फीचा कॉल येतो. कुल्फी रडत असते. कान्हा विचारतो, बाळा काय झालंय रडायला? कुल्फी सांगते, सखीला सरकारने रूममध्ये कोंडून ठेवलंय. तिला काही खायला प्यायलाही देत नाहीये. तुम्ही लवकर या आणि तिला वाचवा. कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा कुल्फीला समजावून सांगतो, बाळा तू टेन्शन घेऊ नको, मी आत्ता तेथे येतोय, आणि तो फोन कट करतो. कान्हा विचार करतो, मला या दोघा मायलेकींचं काही कळतच नाहीये. असं वाटतं दोघींना सांगावं की मला सुखाने जगू द्या. कधी कधी तर सरकार बीबी सरकारपेक्षा जास्त बालिश वागतात. आता काय मोठा गोंधळ घालून ठेवलाय देव जाणे. असं म्हणून कान्हा सरकारच्या घरी यायला निघतो. तर इकडे सरकार ही उर्मिलाला ठणकावून सांगते की सखी कितीही ओरडली तरी तिला रूम बाहेर काढायचं नाही. ती तुला इमोशनल ब्लॅकमेल करेल की मला भूक लागलीये, मला जेवायला दे, मला बाहेर काढ. पण तिचं काहीच ऐकायचं नाही. तिला जेवायलाही द्यायचं नाही आणि तिला रूम बाहेर सुद्धा काढायचं नाही. तिच्या रूम बाहेर तू पहारा दे. उर्मिला हो म्हणते. सरकार विचार करू लागते की या सखीने कितीही हट्ट पकडला ना तरी मी तिचं काहीच नाही ऐकणार आणि माझ्या मनाप्रमाणेच तिचा साखरपुडा होणार. तर सखी सुद्धा हट्टाला पेटलेली असते. ती तिच्या रूममध्ये असलेल्या आरशावर लिपस्टिकने लिहिते की माझा साखरपुडा सखी सदन चाळीमध्येच होणार. तिला आठवतं की सरकार तिची आई असली तरी आजपर्यंत ती तिच्याशी किती वाईट वागलीये. पार्टीमध्ये तिने सखीला किती त्रास दिला होता, सखीचा किती अपमान केला होता. नंतर स्वयंवरात जेव्हा सखी तिला मिठी मारायला गेली तेव्हा सुद्धा तिने सखीला मिठी मारू दिली नव्हती. सखी सदन चाळीत दिवाळीच्या दिवशी तिचा किती अपमान केला होता, किती ओरडली होती, हे सगळं तिला आठवतं. आज सुद्धा सरकारने मला या रूममध्ये कोंडून ठेवलंय. ती स्वतःचाच हट्ट पूर्ण करते, माझं काहीच ऐकत नाहीये. त्यामुळे सखीला सुद्धा तिचा खूप राग आलेला असतो. आणि आता काही झालं तरी माझा साखरपुडा हा माझ्या आवडीच्या ठिकाणीच होणार, सखी सदन चाळीतच होणार, असं ती या आरशावर लिहिते आणि मनाशी ठाम ठरवते. इकडे सरकारच्या कालकोठडीमध्ये ज्या व्यक्तीला सरकारने डांबून ठेवलेलं असतं आणि आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं ही व्यक्ती म्हणजे सखीचे वडील आहेत, राघव कामत आहेत, सरकारने त्यांना डांबून ठेवलंय. परंतु ही जी व्यक्ती असते ती आपल्या हाताने काचेने भिंतीवर कोरत असते की सखीचा साखरपुडा होणार नाही. आणि हे कोरताना ही काच तिच्या हाताला लागते. हातातून रक्त येऊ लागतं आणि या रक्तानेच ती सखीचं नाव लिहिते. परंतु हा हात जितका नाजूक आहे त्यावरून असंच वाटतंय की ही व्यक्ती सखीचे वडील नसून सखीची आई असू शकते. ती एक स्त्री आहे आणि सखीचे वडील तेथे नसून सखीच्या आईलाच सरकारने कोंडून ठेवलंय. उपासमारीमुळे आणि हातातून रक्त येत असल्यामुळे या व्यक्तीची शुद्ध हरपते आणि ती बेशुद्ध पडते. सरकारने ज्या कामवाल्या बाईला तिथे ठेवलेलं असतं ती बाई हे पाहते आणि चांगलीच घाबरते. ही व्यक्ती तर आता बेशुद्ध पडलीये. ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण ती काही उठत नाही. लगेचच ही बाई सरकारला कॉल करते आणि सांगते यांना चक्कर आलीये, त्या बेशुद्ध पडलाय, त्यांच्या हातातून रक्त वाहतंय, मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते स्वतःची अक्कल जास्त पाजळायची गरज नाहीये. थांब, तू तिला मलमपट्टी कर, तोपर्यंत मी तेथे येते आणि मग सांगते काय करायचं ते. असं म्हणून ती फोन कट करते. ती परशुरामला आवाज देते. परशुराम विचारतो काय झालं, तर सरकार त्याच्याकडे गाडीची चावी मागते. परशुराम विचारतो कोणाचा फोन आला होता, तुम्हाला कोठे जायचंय? पण सरकार त्याला काहीच सांगत नाही आणि चावी मागते. परशुराम तिला चावी देतो. सरकार तेथून निघून जाते. परशुराम विचार करतो सरकार एवढ्या रात्री कोठे गेल्या असतील. याआधी सुद्धा मी त्यांना अनेकदा बाहेर जाताना पाहिलंय मध्यरात्री. त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि त्या घराबाहेर निघून जातात. नक्कीच सरकारचं काहीतरी सिक्रेट आहे आणि हे सिक्रेट मला कळायलाच हवं. असा विचार करून परशुराम सरकारचा पाठलाग करायचं ठरवतो. तर इकडे कान्हा सरकारच्या घरी पोहोचतो. उर्मिला विचारते तू एवढ्या रात्री येथे का आलाय? तर कान्हा सांगतो मी या घरचा होणारा जावई आहे, सखीचा होणारा नवरा आहे, त्या हक्काने मी आलोय आणि मला कळलंय की तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोला खोलीमध्ये डांबून ठेवलंय. उर्मिला म्हणते आम्ही नाही, सरकारने डांबून ठेवलंय. कान्हा विचारतो पण का डांबून ठेवलंय?
उर्मिला सांगते ते नाही सांगू शकत. तर कान्हा म्हणतो मी सरकारचा खास माणूस आहे आणि सरकारच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलोय. जर सरकारला समजलं ना की तुम्ही मला घरात नाही येऊ दिलं तर त्या तुमच्यावर किती चिडतील हे लक्षात ठेवा. उर्मिला विचारते लवकर सांग सरकारच्या फायद्याची कोणती गोष्ट तू घेऊन आलाय. तर कान्हा म्हणतो मी सखीला समजवायला आलोय. तुम्ही मला सांगा की तुम्ही सरकारने त्याला खोलीत का कोंडून ठेवलंय. उर्मिला सांगते सखीची अशी इच्छा आहे की तुमचा साखरपुडा सखी सदन चाळीत व्हावा आणि सरकार यासाठी तयार नाहीये. सखीने ऐकावं म्हणून सरकारने तिला कोंडून ठेवलंय आणि उपाशी ठेवायला सांगितलंय. कान्हा म्हणतो त्याचसाठी मी आलोय. मी सखीला समजावून सांगेल, तिला म्हणवेल की तू सखी सदन चाळीत साखरपुडा करू नको, त्यामुळे सरकार सुद्धा खुश होतील ना. उर्मिला म्हणते ठीक आहे तू तिला म्हणव. तर कान्हा तिला सांगतो तोपर्यंत तुम्ही खाऊन पिऊन या, आराम करून या, मी तिला मनवतो. उर्मिला तेथून निघून जाते. कान्हा विचार करतो की आता सखीला कसं मनवायचं. तो सखीच्या रूम बाहेर येतो आणि कडी उघडतो, पण कडी आतमधून लावलेली असते. तो आवाज देतो बेबी सरकार. तर सखी चिडून म्हणते मला तुझ्याशी नाही बोलायचंय, तू निघ इथून. आता या मुलीला कसं मनवायचं, तिला रूम बाहेर कसं काढायचं हाच प्रश्न कान्हाला पडतो. तर इकडे सरकार ही आपल्या काल कोठडीकडे जात असते. तर परशुराम तिचा पाठलाग करत असतो. एवढ्या रात्री सरकार शहराच्या बाहेर का आले आहेत, त्यांचं सिक्रेट नेमकं काय हाच विचार करून तो सरकारचा पाठलाग करत असतो. पण सरकारला माहीतच नसतं की परशुराम आपला पाठलाग करतोय. तर इकडे कान्हा हा दरवाजाच्या खालून सखीसाठी एक चिठ्ठी पाठवतो आणि या चिठ्ठीत लिहिलेलं असतं तुम्हाला माझं काही ऐकून घ्यायचं नसेल तर कमीत कमी मी जे लिहून पाठवलंय ते फक्त वाचा. सखी ही पुढच्या चिठ्ठीची वाट पाहते. तर या चिठ्ठीमध्ये कान्हाने लिहिलेलं असतं कागदाचा बोळा केलात, मनाचा चोळामोळा करू नका, साखरपुडा तुम्हाला हवा तेथेच होईल. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो आणि ती कान्हा काही बोलण्याची किंवा पुढची चिठ्ठी येण्याची वाट पाहू लागते. पण कान्हा काही बोलतही नाही आणि चिठ्ठी सुद्धा पाठवत नाही. सखी चिडून म्हणते एकतर चिठ्ठी पाठव, काहीतरी बोल, नाहीतर असा का उभा राहिलाय फक्त. तर कान्हा मनातल्या मनात विचार करतो आता कशी लाईनवर आली आणि तो सखीला सांगतो तुमच्या फायद्याचीच गोष्ट मी बोलतोय. मी सरकारचा खास माणूस आहे ना, मी सरकारला समजावून सांगेल आणि सरकार तुमचा साखरपुडा सखी सदन चाळीत करायलाच तयार होतील, तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो आणि कान्हा तिचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागतो. सखी सुद्धा विचार करते की जर कान्हामुळे माझा साखरपुडा सखी सदन चाळीत होणार असेल तर दरवाजा उघडायला काहीच हरकत नाहीये आणि ती दरवाजा उघडते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी विचार करत असेल की कान्हाने मला पुन्हा फसवलं, सरकार माझा साखरपुडा सखी सदन चाळीत करायला कधीही तयार होणार नाही. पण त्याच वेळेस सरकार तेथे येईल आणि सखीला सांगणार की मी तयार झाले, तुझा साखरपुडा सखी सदन चाळीतच होईल. सरकारचा हा निर्णय ऐकून सखी खूप खुश होईल. तर दुसरीकडे कान्हा चाळीत परतणार आणि तो किरणला सांगेल की उद्या माझा आणि सखीचा साखरपुडा होणार नाहीये. हा साखरपुडा मी होऊच देणार नाही, कारण मला माझ्या उद्दिष्टाच्या अजून जवळ जायचंय. सरकारला बर्बाद करण्यासाठी ही माझी पुढची स्टेप असेल आणि मी सखीबरोबर साखरपुडा करणार नाही. त्यामुळे किरणला मोठा धक्काच बसेल. दुसऱ्या दिवशी सखी तिच्या साखरपुड्यासाठी तयार होत असेल. सरकार तिच्या रूममध्ये येईल, पण त्याच वेळेस तिच्या समोर एक आरसा येणार, ज्या आरशामध्ये लिहिलेलं असेल सखीचा साखरपुडा होणार नाही आणि हे सगळं चक्क रक्ताने लिहिलेलं असणार. आणि हे सगळं पाहून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकेल. म्हणजे एकूणच आता लपंडाव या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. एकीकडे कान्हा आणि सखी या दोघांचा साखरपुडा होणार असं आपल्याला वाटत होतं, पण आता स्वतः कान्हानेच ठरवलंय की तो हा साखरपुडा करणार नाही. मग त्याचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. पण त्याच वेळेस सरकारने काल कोठडीमध्ये ज्या व्यक्तीला कोंडून ठेवलंय ती व्यक्ती सखीचे वडील नसून चक्क सखीची आई असू शकते. कारण सरकारने अनेक वेळेस तिला सांगितलंय की तुझी मुलगी म्हणजे नक्कीच या काल कोठडीमध्ये सखीचे बाबा किंवा सखीची आई असू शकते. आणि या व्यक्तीच्या हातावरून तर असंच वाटतंय की ती सखीची आईच असणार आहे. मग सखीची आई ही सगळ्यांसमोर येणार का, हा खुलासा कधी होणार, सखी आणि कान्हाच्या साखरपुड्याचं काय होणार, कान्हाचं रहस्य नेमकं आहे तरी काय, हे सगळं जाणून घेणं खूपच इंटरेस्टिंग असेल. हे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे रोजचे असेच नवीन अपडेट्स, नवीन एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील.
खूप खूप धन्यवाद.